कशाला रे, तुम्हाला जमत नाही तर कशाला आई बापाचा पैसा कशाला तुम्ही वाया घालता अकॅडमीच्या पायी? तुम्हाला जर प्रॅक्टिस करायला जमत ताई, हा व्हिडिओ जर तुझ्यापर्यंत पोहोचला असेल ना तर व्हिडिओला व्यवस्थित बघ, शेवटपर्यंत बघ आणि भरती करणाऱ्या प्रत्येक मुलानं हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं पाहिजे. मी निगेटिव्ह कोणाला करत नाही. ठीक आहे, ही ताई तिचा बेस्ट देते. आज ती ग्राउंडवरती परफॉर्म करते किंवा ग्राउंडवरती प्रॅक्टिस करते. प्रॅक्टिस करताना तिला जमत नाही, झेपत नाही. ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करणं, हा तिनं गुडघं टेकवलं तरीही तिनं हार नाही मानली. ती तिच्या यशाच्या मागं वर्दीसाठी ती मेहनत करते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा भरती करणाऱ्या मुलांना, मीही एक दिवस ह्या फेजमध्ये होतो. असंच प्रॅक्टिस मीही केलेलं आहे. सुरुवात ही शून्यातून होते. शून्याला एवढी व्हॅल्यू आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही आणि सुरुवात ही शून्यातूनच होते. त्याच्यामुळं हार मानू नका. जसं तुम्हाला जमतंय तसं प्रॅक्टिस करत राहा. पण प्रॅक्टिस करताना एक एक स्टेप, एक एक दिवस तुमचं प्रॅक्टिस वाढवत जावा. प्रॅक्टिसमध्ये काम चुकारपणा करू नका. चुकारपणा जर केला तर विनाकारण तुम्ही तुमच्या घरच्यांचं पैसे नासवू नका. आणि जर तुम्हाला चुकारपणा करायचा असेल तर उगाच घरच्यांच्या पैशावरती तुम्ही अकॅडमी लावून त्यांच्या पैशाचं राख रांगोळी करू नका, कोळसं करू नका. कारण की एक एक रुपया कमवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला नाही समजणार. आणि दुसरी गोष्ट, ताई तू तुझा बेस्ट देते आणि भरती करणाऱ्या प्रत्येक मुलानं जर असा स्वतःचा बेस्ट दिला तर त्याच्या अंगावरती खाकीवरती येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ही गॅरंटी माझी आहे, दीपक बनकरची आहे. भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला एकच गोष्ट सांगेल, डिमोटिवेट होऊ नको, प्रयत्न करत राहा. हे जळणारे लोक, ह्या सगळ्या लोकांचं तोंड एक दिवस 100% बंद करणार आणि तो दम तुझ्यामध्ये आहे. तू करू शकतोस, समजतंय? त्याच्यामुळं हार मानू नको. फॉलो करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच मोटिवेशन सोबत. जय महाराष्ट्र. भरती झाल्याशिवाय थांबायचं नाही ताई.